श्री स्वामी समर्थ मंडळी, 30 मार्च रोजी गुढीपाडवा आहे. या दिवशी चैत्र नवरात्रीची सुरुवात देखील होत आहे. चैत्र नवरात्र ही गुप्त नवरात्र मानली जाते. जरी चैत्र नवरात्रीत आपण घटस्थापना केली नाही तरीही कुलदेवीच्या सेवा आपण चैत्र नवरात्रीमध्ये करू शकतो किंवा करणं गरजेचं आहे. चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीच्या केलेल्या सेवा आपल्याला 100 पट फळ देत असतात. आपली कुलदेवता आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते. या नवरात्रीमध्ये आपण जर कुलदेवीच्या सेवा केल्या तर पहिली सेवा म्हणजे कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती घरामध्ये असेल तर त्याला अभिषेक करायचा आहे व 1008 वेळा किंवा 108 वेळा कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे. या दरम्यान तुम्हाला श्रीसूक्त 11 वेळा बोलायचं आहे. दुसरी सेवा म्हणजे कुलदेवीच्या नावाने एक नंददीप तेवत आपल्याला नवरात्रीमध्ये ठेवायचं आहे. 1 दिवस ठेवू शकता किंवा 9 दिवस देखील ठेवू शकता. तिसरी सेवा म्हणजे कुलदेवीला 21 लवंगाची माळ आपल्याला अर्पण करायची आहे. कोणत्याही एका वारी तुम्ही करू शकता. चौथी सेवा म्हणजे कुलदेवीला सर्वात आवडणारा प्रसाद म्हणजेच तांबूळ म्हणजेच पानाचा विडा देखील आपल्याला अर्पण करायचा आहे. एका दिवशी करू शकता, रोज जरी केला तरीही चालतं. तसेच दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील तुम्ही करू शकता. या दरम्यान केलेली सेवा आपल्या कुलदेवीच्या चरणापर्यंत पोहोचते व कुलदेवी आपल्यावर सदैव प्रसन्न राहते. आपल्या अडीअडचणीतून आपल्याला नक्कीच मार्ग मिळेल. या दरम्यान तुम्हाला कुलदेवीची एक ना एक सेवा करायचीच आहे. जी जमेन ती सेवा तुम्ही करू शकता.